नमस्कार, दीप्सन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मखाण्यापासून काही स्नॅक्स करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक प्लेट भरून मखाना घेतले आहेत आणि एक वाटी जे आहे ते गूळ घेतले। आता आपण हे गूळ जे आहे ते छान वितळवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम इथे मी हायच ठेवली आहे गूळ वितळेपर्यंत, आणि मग गूळ वितळल्यानंतर गॅसची फ्लेम लो करणार। आता इथे आपण पाहू शकता आपलं गूळ जे आहे ते छान वितळलं आहे। आता हे जे मखाना आहे ते यामध्ये ॲड करून घेणार आहे। आता या मखाण्याला गूळ असं व्यवस्थित लागेल असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी इथे लो ठेवली। आता व्यवस्थित गूळ पूर्ण मखाण्याला लागेल इतकं छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण पाहू शकता आता मखाण्याला गूळ जे आहे ते छान व्यवस्थित चिकटलं आहे। आता हे जे आपण एका परातीमध्ये छान काढून घेणार आहोत। प्लेटमध्ये असं छान असतं, मग थंड झाल्यानंतर ते सुटसुटीत असे होतात आणि खायला अगदी क्रिस्पी असे लागतात। इथे आपण पाहू शकता हे मखाना जे आहे ते छान पसरवून घेतले प्लेटमध्ये। आता हे थंड झाल्यानंतर छान सुटसुटीत होतील आणि खायला अगदी क्रिस्पी असे लागतात। लहान मुलांना तर हे स्नॅक्स खूप आवडतील। व्हिडिओ जर आवडल्यास प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब करून शेअर करा। थँक्यू।